खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रोटोकॉल व्यतिरिक्त जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। जो प्रोटोकॉल असतो त्यापेक्षाही जादा पोलीस बंदोबस्त त्यांच्या घराजवळ सध्या पाहायला मिळतोय। आता आपण पाहतोय पत्रकार परिषद करून खासदार संजय राऊत हे सामना ऑफिसकडे रवाना होत आहेत। मात्र सध्या गेटवर आपण पाहतोय या ठिकाणी ही पोलीस गाडी देखील मुंबई पोलिसांची थांबलेली आहे आणि जवळपास 10 ते 12 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो भांडूपमधल्या या निवासस्थानी ठेवण्यात आलेला आहे। कारण आनंद दिघे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलेलं होतं 2 दिवसांपूर्वी आणि त्यानंतर त्यांच्या म्हणजे संजय राऊत हे खरं तर म्हणजे त्यांचं जे विधान आहे ते वादग्रस्त ठरलेलं होतं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या काही पदाधिकाऱ्यांकडून त्यांना चॅलेंज करण्यात आलेलं होतं। त्यानुसार काल संजय राऊत खरं तर ठाण्यात देखील जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की ठाण्यात पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही असं त्यांनी एक ट्विट देखील केलेलं होतं। मात्र आनंद दिघे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव खरं तर मुंबई पोलिसांकडून अशा पद्धतीनं घराबाहेर ही कायमस्वरूपी म्हणजे 24 तास खरं तर ही मुंबई पोलिसांची गाडी ठेवण्यात आलेली आहे आणि पत्रकार परिषद करून ज्यावेळेला संजय राऊत हे प्रवासाला निघत असतात त्यावेळेला देखील त्यांच्याबरोबर एक अतिरिक्त गाडी प्रोटोकॉल व्यतिरिक्त ठेवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।